श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय त्या मित्रांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद। काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहे डोके ठेवायला। काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, गुरु माऊली आहेत आपल्या दर्शनाला। जरा काही थोडे भरकणार, माऊली लगेच डोले वटारणार। हाताशी धरले आपल्याला, आहे का हिम्मत कालाची तरी जवळ यायला। ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला, अनंत जन्मीचे पुण्य आले फलाला। जसा आईचा आधार तान्या लेकराला, तसा गुरु माऊलीचा आपल्याला। काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला। चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्गप्राप्ती करून देऊ शकेल, परंतु सद्गुरू प्रसन्न झाल्यावर योग्यानेही दुर्लभ असे वैकुंठधाम प्राप्त करून देतात। या घोर कलियुगात मनुष्य प्राणी बहुधा असुरी स्वभावाचे आहेत। त्रिविध तापाने पोळलेल्या जीवांना शुद्ध करण्यासाठी परमेश्वराने आपल्या प्रारब्धानुसार सद्गुरूंच्या रूपाने येऊन मनुष्याला ज्ञानाचा उपदेश केला। प्रत्येक मनुष्यासाठी स्वतः ईश्वर येऊ शकत नाही, म्हणून त्याने आपल्या कल्याणासाठी गुरुदेवांना पाठवले। मित्रांनो, प्रत्येकाला वाटते की माझ्या गुरुदेवांवर खूप प्रेम आहे, माझ्यासारखा दुसरा भक्त कोणीच नाही, पण हे सर्व बोलणे व्यर्थ आहे। आपण जेवढं त्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या खूप पटीने ते आपल्यावर प्रेम करतात, त्याची गणतीच करता येणार नाही। आपल्यावर एवढे प्रेम करणारे या जगात कुणीच असू शकत नाही। आपण आपल्या गुरु माऊलींना काहीच देत नाही, तरी सुद्धा ते निस्वार्थ आपल्याला खूप काही देतात। आपल्या जीवनात आपल्याला प्रापंचिक लागणाऱ्या वस्तू व पारमार्थिक लागणाऱ्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून सहज प्राप्त होतात। ज्या मनुष्याचे जीवनात गुरुने प्रवेश केला ते गुरु अनेक नसून एकच विभूती ईश्वराचे स्वरूप आहे। म्हणून कोणी दुसऱ्याच्या गुरूंना नावे ठेवू नये, गुरुची निंदा करू नये, कोणाच्या संप्रदायाची निंदा करू नये, आपल्या गुरुची निंदा करू नये व त्यांची निंदा दुसऱ्याकडून ऐकू नये। गुरु घराण्यातील प्रत्येक व्यक्ती ही गुरु समान समजावी, त्यांची देखील निंदा करू नये। त्यांची निंदा करण्यास ब्रह्महत्येसारखे पातक लागते, ते जन्मोजन्मी फिटले जात नाही। म्हणून प्रत्येक गुरुभक्ताने ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या। सद्गुरू मिळणे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। जन्मोजन्मीच्या पुण्याईनेच ते आपल्याला मिळतात, ते नेहमी आपल्या मागे पुढे पाठीशी असतात। आपल्याला साधी ठेस लागली तरी ते आपल्याला हात देतात। आपण त्यांना पाहत नसलो तरी त्यांचे लक्ष सतत आपल्याकडे असते। या कलियुगात संसार म्हणजे अथांग समुद्र आहे, त्या समुद्रातून पार होण्यासाठी सद्गुरू आपले नावाडी बनून आपल्याला पार करतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद।